शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाल्याचं कळतंय। दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सिल्व्हर ओक वरती जाऊन शरद पवार यांची भेट घेण्यात आली। राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली आहे। दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेण्यात आलेली आणि याच भेटीचा हा फोटो देखील आता समोर आलेला आहे। या भेटीने चर्चांना उधाण आलेलं आहे। राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत अक्षय वंकणी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, या भेटीचं नेमकं काय स्वरूप म्हणावं लागेल? दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली आहे। नक्कीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या संदर्भातले फोटो देखील आता समोर आलेले आहेत। वेगवेगळ्या विषयांवरती खरं तर या दोन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे। सध्याचा कांदा प्रश्न, कांद्याच्या भावाच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा राज्यातल्या सहकार खात्यांच्या सहकार विभागाच्या संदर्भातल्या अनेक विषयांबद्दलच्या चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्यात। परंतु खरं तर ही महत्वाची राजकीय भेट आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भातले हे सातत्यानं विषय जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातच सिल्व्हर ओक या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील यांनी जाऊन शरद पवारांची भेट घेणं हे देखील महत्वाची भेट जी आहे ती या संदर्भातली मानली जाते। दिलीप वळसे पाटील हे आता देखील शरद पवार अध्यक्ष असलेल्या अनेक संस्थांमध्ये ते सक्रिय सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा वायबी चव्हाण सेंटर असेल, याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील जे आहेत ते अद्याप देखील सक्रिय सदस्य आहेत आणि अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अनेक संस्थांमध्ये हे त्यांच्याकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यातच शरद पवारांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेणं याला एक राजकीय देखील अँगल जो आहे तो प्राप्त झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडनं माहिती देण्यात आली आहे की ही भेट जी आहे ती कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीवरती नव्हती, तर या सगळ्या भेटीमध्ये सामाजिक आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झालेली असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे। निश्चितच या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे अक्षय। मात्र आपण ही महत्त्वाची घडामोड बघतोय, पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची बैठक झालेली आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि या संदर्भातले प्रतिक्रिया देण्यासाठी उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। उमेश जी, आपण बघतोय दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? ते पहा, दिलीपराव वळसे पाटील साहेब हे आमच्या पक्षाचे सिनियर मोस्ट लीडर आहेत आणि पवार साहेबांच्या बरोबर सर्व ज्येष्ठ नेत्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि पवार साहेबांना त्यांनी भेटलं म्हणजे याच्यामध्ये काही गैरसमजण्याचं कारण नाही। ते काही पहिल्यांदा नाहीच भेटलेले। ज्यावेळेला अजितदादांच्या सोबत ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार बाहेर पडून एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला, त्याच्यानंतर त्या काळातही आमच्या पक्षाचे अनेक नेते त्या ठिकाणी पवार साहेबांना भेटलेले आहेत। काही तब्येतीच्या चौकशीच्या निमित्तानं भेटलेले आहेत, काही समारंभाच्या निमित्तानं एकत्र व्यासपीठावर आलेले आहेत। तेव्हा अजितदादा आणि पवार साहेब सुद्धा एका व्यासपीठावर आलेले आहेत। दादा असताना दादा देखील पवार साहेबांना काही वेळेला भेटायला गेलेले आहेत। त्यामुळं या विषयाच्या संदर्भानं बातमी करण्यासारखं काही नाहीये असं मला वाटतं, पण तरीही आपण आता विचारलेलं आहे तर वळसे पाटील साहेबांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेलीच आहे। निश्चितच उमेश पाटील जी, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला त्यासाठी।